नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल भातकडे। मित्रांनो, आज जो तुमच्या पुढे विषय मांडणार आहे तो खरं तर तो विषय नसून ती एक संघर्षमय गाथा आहे, एका स्त्रीची गाथा आहे। त्या संघर्षमय स्त्रीने खूप दुःख सोसले, किती साऱ्या संकटाच्या छातीवर पाय ठेवून पायवाट काढली, त्या काटेरी पायवाटेतून पायवाट काढल्याने पुढे चालत गेल्या। त्यांनी अशा 1500च्या वर अनाथाची ती माय झाली, अशी ती माय माऊली सिंधुताई सपकाळ यांची जीवनमय संघर्षमय गाथा आहे। ती 10 ते 15 मिनिटात सांगणं शक्य नाहीये मित्रांनो, पण मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, अशा या सिंधुताई सपकाळांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील एका गावाजवळ झाला। आणि खरं तर तिथे लैंगिक भेदभावाची जी भावना होती मनामध्ये प्रत्येकाच्या, त्या भावनेपोटी त्या माय माऊलीचं नाव पडलं चिंदी। त्यांच्या आईने त्यांचं नाव ठेवलं चिंदी, चिंदी म्हणजे कापडी तुकडा, वाया गेलेला तुकडा। पण तिथे खरं तर वडिलांचं नाव होतं अभिमान साठे। ते गुराखी, गाई चारायचं काम करायचे। मग जसं ती माय माऊली वाढत होती, वय वाढत होतं, त्यानंतर त्यांनी शेण गोळा करायचं काम चालू केलं। शेण गोळा करायचे आणि शिक्षणापासून वंचित ठेवायचे त्यांना। त्यावेळेस मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, पण शिक्षणाची ओढ खूप होती। त्या ओढीमुळे खरं तर त्या शिक्षणाच्या ओढीमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना लपून छपून शिकवले। 4थी पर्यंत चौथ्या वर्गापर्यंत शिकवले। आणि शिक्षण शिकत असताना खरं तर जसं ती शाळेत जायचे, ती शाळेत जाताना शेण गोळा करत असताना शेण गोळा करून तिथे कागद सापडायचे, तुकडे सापडायचे, पेपरचे तुकडे सापडायचे। तर ती माय माऊली किती सारे तुकडे घेऊन घरामध्ये जे उंदराचे बिळ असायचे त्या बिळामध्ये लपून ठेवायचे आणि घरात कोणी नसताना ते वाचायचे। मित्रांनो, कित्येकदा असं झालं की खरं तर पाटी नसताना त्या माय माऊलींनी झाडांच्या पानावर ते अक्षर रेखाटले, गणित सोडवले, मातीवर गणित सोडवले, अक्षर रेखाटले आणि आयुष्यातील जीवनाचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, तिथे जसं वय वाढत होतं त्यानंतर त्यांचं वय वर्ष 10, त्या वयात खरं तर ती बालविवाहाची प्रथा होती। त्या प्रथेमुळे त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षात त्यांचं लग्न झालं आणि एका 35 वर्षाच्या पुरुषासोबत लग्न झालं। त्या पुरुषाचं नाव होतं श्रीहरी सपकाळ। नंतर ते नवर गावात गेले, ज्या गावातून आले ते तिथेच गेले। तिथे गेल्यानंतर सासुरवास होताच मित्रांनो। मग अशा वयामध्ये वयाच्या 18व्या वर्षी 3 बालकांना त्यांनी जन्म दिला। 18व्या वर्षी 3 बालकांना जन्म दिला। मग 20व्या वर्षी ते परत गरोदर राहिल्या। वय वर्ष 20व्या वर्षी ते गरोदर राहिल्या। मग तिथे एक खरं तर ते गावातील लोक शेण गोळा करायचे, जंगलामध्ये राहायचे, फॉरेस्ट। तर त्या गावामध्ये राहत असताना शेण गोळा करायचे आणि शेणाचा मोबदलाच मिळत नव्हता। मग त्यावेळेस त्या सिंधुताई सपकाळांनी एक बंड पुकारले की मोबदला मिळाला पाहिजे, शेण गोळा आम्ही करायचं आणि मोबदला दुसऱ्यांनी घेऊन जायचा। अहो, किती सारी शेकडो गायांचं शेण गोळा करताना कंबरडं मोडून जायचं। मग त्याचा मोबदला मिळाला नको। त्यामुळे एके दिवशी खरं तर शेणाचा लिलाव जेव्हा होता, त्या लिलावाच्या वेळेस त्या मायमाऊलीने आवाज उठवला आणि तो मोबदला मिळवून दिला। गावातल्या लोकांना 1 रुपयाचा मोबदला मिळायचा, 1 रुपया मिळवून दिला। तर या खरं तर जुन्या प्रथेला आळा घातल्यामुळे तिथल्या जमीनदाराला खूप राग आला। दमडाजी असतकर इथला जमीनदार, त्या जमीनदाराला खूप राग आला। मग त्या रागापोटी तो कट रचवला गेला। त्या जमीनदाराने कट रचवला की ती 9 महिन्याची गरोदर माय माऊली, त्या माऊलीवरती कट रचवला की हिच्या पोटामध्ये जे बाळ वाढते ते माझं बाळ आहे, असा तो कट रचवला, अशी अफवा पसरवली। मग एकदा स्त्रीच्या चारित्र्यावर कलंक लागला की तो मिटवणं फार कठीण असतं मित्रांनो। पण त्या जमीनदारांनी अफवा पसरवली, गावात पूर्ण अफवा पसरली आणि कुठलीही शहानिशा न करता
त्या सिंधुताई सपकाळांच्या नवऱ्यानी त्या मायमाऊलीला अक्षरशः खूप बेदम मारहाण केली हो. मारहाण केली, पोटावर लात मारली आणि अर्धमेल्या स्थितीत फरफटत गायीच्या गोठ्यामध्ये नेऊन सोडलं आणि त्या गायीच्या गोठ्यामधल्या गायींचे दोर सोडून दिलं की अर्धवट जर मेलेली असेल तर मरून जाईल. अशा स्थितीत ते माऊलीला सोडलं. मग त्या गायींपैकी एक गाय होती, त्या गायीनी त्या सिंधुताई सपकाळांना संरक्षण दिलं आणि बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांनी एका छोट्या मुलीला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर जेव्हा शुद्धीवर आले, ती गाय हंबरडत होती, ओरडत होती. किती साऱ्या गायांना ती झिडकारत होती, हे करत होती की येऊ नका जवळ, लाथा मारत होती, शिंग मारत होती की जवळ यायचं नाही, वाचवत होती, संरक्षण करत होती. अशा अवस्थेत ती मायमाऊली हंबरून त्या सिंधुताई सपकाळांना जागं केलं, शुद्धीवर आणलं. त्यावेळेस ते शुद्धीवर आल्यानंतर त्या मायमाऊलीनी दगडाने 16 वेळा वार करून त्या बालकाच्या नाळेवर वार करून ते नाळ तोडली. किती दुःख, किती वेदना, किती संघर्ष असेल. त्यानंतर जेव्हा त्या गायीनी जेव्हा संरक्षण दिलं, वाचवलं, त्या गायीला त्या सिंधुताई सपकाळांनी एक वचन दिलं की अशा असंख्य दीनदुबळ्या अनाथ बालकाची मी माई होणार ग, माई होणार, हे तुला वचन देते मी. कवटाळलं, त्या गायीला कवटाळलं आणि वचन दिलं की मी अनाथाची माई होईल. आणि त्यानंतर त्या गावातल्या लोकांनी खरं तर त्या सिंधुताई सपकाळांना झिडकारलं, हाकलून दिलं, गावाच्या बाहेर सोडलं हो, गावाच्या बाहेर हाकलून दिलं. त्या छोट्या बालकाला घेऊन ती माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर सख्ख्या आईनी झिडकारलं, हाकलून दिलं, नाकारलं, पाठ फिरवली, कारण वडील त्याच्या आधीच देवाघरी निघून गेले होते. मग प्रेम करणारं कोणीच नाही, म्हणून त्या सख्ख्या आईने झिडकारलं, हाकलून दिले. मग राहिलं काय आता काय करायचं छोट्या बालकाला घेऊन? तर भीक मागायची. रेल्वेमध्ये जाऊन भीक मागायला सुरुवात केली. भीक मागितली. कित्येकदा त्या रेल्वेमधल्या तिकीट चेकरनी, टीसीनी हाकलून दिलं, पण पोटाची भूक कुठे शमवणार? मग परत रेल्वेमध्ये भीक मागायची. मग जी चतकोर अर्धेकोर भाकर मिळायची, ती भाकर तरुण वय लपवता येत नाही. त्या तरुण वयामध्ये मग संरक्षण काय, तर तिथल्या भिकाऱ्यांसोबत म्हणजे ती भाकर वाटून, कालामुळून अशी वाटून ती प्रत्येकासोबत खायची. त्या भिकाऱ्यांनी त्या मायमाऊलीला खूप संरक्षण दिलं. पण एके दिवशी काय झालं की 2 दिवस भिक्षाच मिळाली नाही हो, 2 दिवस भीक मिळाली नाही. मग आता हे तरुण वय कुठं लपवायचं? तरुण वय कुठं लपवणार? तर एक जागा, सुरक्षित जागा, ती म्हणजे स्मशान. स्मशानामध्ये त्या रात्री काळोख रात्रीमध्ये ती माऊली स्मशानात गेली. पण स्मशानात धगधगती चिता जळत होती आणि किती सारे लोक होते. मग ती सिंधुताई सपकाळ ह्या खरं तर एका झाडामागे लपून बसल्या आणि लोक जाण्याची वाट बघायला लागले. लोक गेल्यानंतर त्या अंधार काळोखमय रात्रीमध्ये प्रकाश कुठं? तर प्रकाश चितेचा सहारा, प्रकाश चितेचा. त्या धगधगत्या चितेजवळ जाऊन बसल्या आणि भूक लागलेली, उपाशी, तान्ह बाळ, 10 दिवसाचं बाळ, काय करणार? मग कुठून तरी ते लोक गेल्यानंतर पाठीमागून उडत पीठ आलं. आता पीठ आलं, पिठाचं भाकर कशी करणार? भांड नाही, काहीच नाही, पण डोकं होतं. मग ते पीठ घेतलं, झाडावर चढल्या त्या आणि पानं गोळा करून त्या पानावर ते जे विधीनंतर जे मटकं होतं, ते मटकं फुटलेलं घागर मटकं, त्या मटक्यात थोडं पाणी होतं. त्या पाण्याने त्या मायमाऊलीने पीठ मळलं आणि त्या धगधगत्या चितेवर, त्या निखाऱ्यावरती कडक भाकर भाजली हो, कडक भाकर भाजली आणि भूक शमवली. अशा अंधार ते भाकर खाल्ल्यानंतर किती साऱ्या पक्ष्यांनी चोची मारल्या. ते अक्षरशः असं वाटत होतं की ते म्हणत होते की तुम्ही माझं पीठ खाल्लं तर ती आमचं अन्न होतं, असं ते अक्षरशः सांगत होते. असं काही वाटत होतं. तर रात किडे किर्र करत होते आणि घुबडींचे आवाज, कुत्रे चित्रविचित्र भुंकत होते हो. अशा चित्रविचित्र भुंकण्यामध्ये, काळोख अंधारमयामध्ये
ती माय माऊली ओरडत होती, बाळ रडत होतं, किंचाळत होतं. ती माय माऊली ओरडत होती की मला मरायचं आहे, मला मरायचं आहे, मला मरायचं आहे. पण त्या स्मशानात कोणी यायला तयार नव्हतं. गावातले लोक घाबरले होते की गावात स्मशानामध्ये भूत आहे, भूत आहे हो. मग अशा अवस्थेत ती माय माऊली, कोणीच त्या गावातल्या लोकांनी सहारा दिला नाही, त्या लहान बाळाला सुद्धा नाही, त्या माय माऊलीला पण नाही. अशा अवस्थेत ती माय माऊली परत त्या रेल्वे स्टेशनवर गेली आणि भीक मागायला सुरुवात केली. मग त्या माय माऊलीनी निर्णय घेतला की आपण रुळावरती जीव द्यायचा. पण रुळावरती फिरत असताना त्या माऊलीला डोक्यात विचार आला की आपण मेलो पण त्या छोट्या बालकाला मारलं तर पाप लागेल हो, पाप लागेल. म्हणून तो निर्णय बदलला आणि परत माघारी फिरल्यानंतर आता त्या बाळाला घेऊन ते माय माऊली कित्येकदा भीक मागितली आणि त्या बालकाला, स्वतःच्या बाळाला पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई या संस्थेला तिने ते बाळ देऊन टाकलं आणि ठरवलं की मी अशा असंख्य अनाथ बालकाची माई होणार. कारण स्वतःचं पोटचं बाळ जर जवळ असतं तर मोह निर्माण झाला असता आणि अनाथ बालकांना अर्धपोटी ठेवून स्वतःच्या बाळाचं पोट भरलं असतं. म्हणून त्या माय माऊलीने त्याग केला आणि ते बाळ त्या दगडूशेठ हलवाईच्या संस्थेमध्ये देऊन टाकलं. मग तिथून ते किती साऱ्या अनाथ बालकांना ते जवळ करायला लागले. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांना शिकवण्यासाठी, त्यांना पोटभर अन्न मिळण्यासाठी भीक मागत फिरत होते. पण अशा अवस्थेत सुद्धा ती माय माऊली अमरावतीमध्ये चिखलदऱ्याच्या जंगलात जीव देण्यासाठी, भीमकुंडाजवळ जीव देण्यासाठी, त्या दरीत जीव द्यायचा निर्णय घेतला. पण बघा तिथे दैवरूप कसं असतं, ते निसर्गाच्या सान्निध्यात, एवढं चांगला निसर्ग, झाडाखाली एवढं सुंदर वातावरण, त्या वातावरणात खरं तर तो निसर्ग सांगत असेल कदाचित की माई तुम्ही निर्णय बदला. मग त्या माय माऊलीनी तो निर्णय बदलला आणि तिथल्या त्या जंगलात वसणारे लोक, म्हणजे ते आदिवासी लोक म्हणा, त्या लोकांचा तेव्हा एक निर्णय ठरला सरकारने की त्या लोकांना जंगलातून बाहेर काढायचं. मग त्या 84 गावं, त्या जंगलामध्ये 84 गावं, त्या 84 गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न त्या माय माऊली सिंधुताई सपकाळांनी सोडवला. तिथल्या कलेक्टरला समजवलं आणि तो प्रश्न सोडवला. आणि त्यानंतर एकच जय जयकार झाला, सिंधुताई सपकाळ की जय, सिंधुताई सपकाळ की जय. खरं तर हे दुःख, ही गाथा सांगताना माझ्या अंगाला शहारे येत आहे. पण त्यानंतर त्या माय माऊलीनी परत कधी मागे फिरून पाहिलं नाही. मग ती बातमी जी आहे, ती बातमी त्यांच्या माहेरी गावात पोहोचली आणि त्या गावातल्या लोकांनी, ज्या माहेरच्या लोकांनी त्या माय माऊलीला झिडकारलं होतं, पाठ फिरवली होती, त्या माय माऊलीच्या गावामध्ये सत्कार घडवला, सत्कार झाला. मग त्या माय माऊलीनी त्यांच्या आईला म्हटले की आई तू चल माझ्यासोबत राहायला. पण त्या आईनी म्हटलं नाही, मी तुला खूप त्रास दिला, खूप यातना दिल्या, खूप दुःख दिले, म्हणून मी इथंच राहणार, इथंच मरणार. नाही ऐकलं, किती समजावून सांगितलं, नाही ऐकलं. त्यानंतर त्या माय माऊलीनी खरंच असं भीक मागत, संघर्ष करत अनाथ बालकांना संरक्षण दिलं, शिक्षणासाठी म्हणजे खूप संघर्ष केला, भाकरी दिली, अन्न दिलं. आणि अशा अनेक देशांमध्ये, म्हणजे 22 देशामध्ये त्यांनी तो दौरा केला, अनेक देशामध्ये दौरे केले. आणि त्यांचं किती साऱ्या भाषणामध्ये एक वाक्य आहे, त्यांनी जे भाषण केले, खूप साऱ्या ठिकाणी भाषण केले त्या माय माऊलीनी, त्या भाषणामध्ये एक वाक्य आहे की भाषण नाही तो राशन नाही. आणि करत त्या माय माऊलीनी, सिंधुताईंनी 1994 मध्ये एक संस्था स्थापन केली, ममता बाल सदन केंद्र. ते पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावामध्ये त्यांनी ती संस्था स्थापन केली. आणि त्यानंतर त्या संस्थेमार्फत त्यांनी अनेक अनाथ बालकांना स्वावलंबी बनवलं, शिक्षण दिलं, अन्न दिलं, कपडे दिले, बऱ्याचशा गोष्टी दिल्या आणि योग्य ते मार्गदर्शन केलं. आणि स्वावलंबी बनून
त्यांना जोडीदार सुद्धा बनवून दिला, विवाह सुद्धा केला. आणि अशा अनेक संस्था त्या मायमाऊलींनी, जसं चिखलदऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले वसतिगृह, मुलींचे वसतिगृह आहे. त्यानंतर गोपिका गाई रक्षण केंद्र वर्धा, त्यानंतर ममता बालसदन सासवड, ममता निकेतन हडपसर, अशा अनेक संस्थेमार्फत त्यांचं कार्य चालतं. अशा संस्थेमार्फत त्यांचे कार्य अखंड सुरू असतानाच त्यांनी वयाच्या 84व्या वर्षी तो 4 जानेवारी 2022 रोजी तो देह ठेवला. त्याआधी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, 750 पुरस्कार मिळाले. त्यामध्ये 2021 रोजी पद्मश्री पुरस्कार मिळाला. अशा या संघर्षमय जीवनगाथेला, म्हणजे या पुरस्कारामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, असे अनेक पुरस्कार मिळाले. खरं तर या संघर्ष गाथेला, या सिंधुताई सपकाळांच्या अजरामर गाथेला अतुल भातखडेचा मानाचा मुजरा. हा व्हिडिओ प्रत्येकाने बघावा, प्रत्येकाने शेअर करावा, प्रत्येकाच्या घरात ही संघर्षमय गाथा पोहोचावी, हाच एक उद्देश या व्हिडिओचा आहे मित्रांनो. तर तुम्ही शेअर करावा ही विनंती. धन्यवाद. थँक्यू.